आणि या क्षणाची एक मोठी बातमी, विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। सभागृहात चर्चा झाल्यानंतर या पुरवणी मागण्या लवकरच मंजूर करण्यात येतील। साधारण 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या यावेळेला मंजूर केल्या जाणार आहेत। यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे, तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटी रुपयांची तरतूद आहे। तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तुषार, 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या काय काय आहे यात? मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर राज्य सरकारचं हे पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये आहे आणि या अधिवेशनामध्ये जवळपास 35,778 कोटींच्या पुरवणी मागण्या आहेत। महायुतीच्या वचननाम्यामध्ये ज्या प्रमुख दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे लाडकी बहीण योजना आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना। या दोन स्पेसिफिक योजनांविषयी आपण प्रेक्षकांना सांगूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 1400 कोटींची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, तर ग्रामीण भागातील बळीराजा वीज सवलतीसाठी जवळपास 3050 कोटींची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्यातल्या अनेक ग्रामीण भागामधले रस्ते आणि पूल बांधणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी जवळपास 1500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मोदी आवास घरकुल जी योजना आहे, मोदींचं जे स्वप्न आहे प्रत्येक गरजूला घर मिळावं, तर त्यासाठी 1250 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई मेट्रोसाठी 1212 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि सर्व महिलांसाठी एक महत्वपूर्ण जी योजना आहे अन्नपूर्णा योजना, यासाठी जवळपास 514 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। ठीक आहे तुषार, या पुरवणी मागण्या या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या दिवशी त्या अर्थाने ठेवण्यात आलेत आणि त्या मंजूर झाल्यानंतर त्याला अधिकृत मान्यता मिळेल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्रिमंडळामध्ये माझं नाव होतं असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी माझं नाव यादीत नव्हतं। त्यामुळे असं का झालं आणि कसं काय झालं, माझं नाव कुणी कापलंय मला माहीत नाही, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। मंत्रिपदासाठी माझं नाव आहे असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र माझं नाव मंत्रिमंडळात नव्हतं। मी दिल्लीत जात नाही, त्यामुळे माझं नाव कुणी कापलं हे फडणवीस किंवा बावनकुळेच सांगू शकतील, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंय। सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजीच्या चर्चांवर अखेर मौन सोडलंय। मी नाराज नाही, मात्र ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळालं, असं म्हणत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलाय। माझी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। विशिष्ट जबाबदारीचा मानस असल्यानं काही मंत्रिपदं दिली गेली नाहीत, असं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। होय, मी नाराज आहे असं स्पष्टपणे माध्यमांशी बोलत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। मंत्रिपदाच्या बद्दल अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली नाही, अशी चर्चा करणं गरजेचंही वाटत नाही, असं भुजबळ म्हणाले। मनोज जरांगे यांना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। मात्र किती मंत्रिपदं आली आणि गेली, पण भुजबळ संपला नाही असं म्हणत त्यांनी थेट इशाराच दिलाय। भुजबळ काही बरळतात, मंत्रिपद त्यांचा वैयक्तिक विषय, त्यांनी ट्रम्पची जागा घ्यावी, मला काय करायचंय, असं म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्या संदर्भातल्या प्रश्नांबद्दल आपलं मत मांडलं। मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली। नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जात आहे, असं म्हणत भुजबळ यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळालं। नाराज भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दखल घेतली। भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। भुजबळ यांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे, तर त्याला आपापल्या कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र बघतोय, असं वक्तव्यही राऊत यांनी केलं। सरकारनं ओबीसींवर अन्याय केला, छगन भुजबळ यांना वापरून फेकून दिलं, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे।
ओबीसींच्या बद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं काहीच नाही. ओबीसींसाठी 48 GR आम्ही काढले. काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. छगन भुजबळ अनुभवी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं, पण मराठा ओबीसी वादाचे भुजबळ साहेब शिकार झाले, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. महायुतीमध्ये भुजबळ यांचं स्थान महत्त्वाचं आणि मोठं आहे. अजित पवार भुजबळ यांना योग्य स्थान देतील आणि संधी देतील, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. भुजबळ आणि पडळकर यांना कॅबिनेटमध्ये न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झाला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आलं आणि महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यामुळे भुजबळ यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्याचे पडसाद येवला मतदारसंघात पाहायला मिळाले. नाराज असलेल्या भुजबळ यांच्या समर्थकांनी येवला इथे धरणे आंदोलन केलं आणि लासलगावच्या बिनसूरमध्ये रास्ता रोकोही केला. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्यांचे नाराज समर्थक रस्त्यावर उतरले. छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावर बिनचूर इथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं ओबीसी समाज आक्रमक झालाय. अजित पवार यांचा निषेध करत सिंदखेड राजा इथे नागपूर पुणे मार्गावर ओबीसी समाजानं रास्ता रोको केला. मी स्वतः खुश राहणारा माणूस आहे. शिंदेसाहेब जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया जालन्यातले शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, तुमच्यावर अन्याय होणार नाही, काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवणार, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या एकनाथ शिंदे करत असल्याचं कळतं. तानाजी सावंत यांना मंत्रिपद न दिल्यानं शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द पाळला नाही, त्यामुळे धाराशिवमधल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर तानाजी सावंत नागपूरवरून थेट पुण्याला रवाना झाल्याचं कळतं. कालपासूनच ते नॉट रिचेबल झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळेला रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं. मात्र राज आणि उद्धव यांची भेट थोडक्यात हुकल्याचं कळतं. खातेवाटपासाठी आज संध्याकाळी उशिरा एक महत्त्वपूर्ण बैठक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित असणार आहेत. एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलंय, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल मोठा दावा केला. अमोल मिटकरी यांच्या दाव्यानं नागपूरच्या अधिवेशनात चर्चांना उधाण आलंय. राज्यात बिनखात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणकोणतं खातं आहे काहीच माहीत नाही, असं म्हणत राऊत यांनी जोरदार टोला लगावला. तर अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना फक्त फडणवीसच उत्तर देणार का, असा खोचक प्रश्नही राऊत यांनी केला. मंत्रिपदाचा 6 महिन्यांचा फॉर्म्युला करायला हवा होता, म्हणजे सगळ्यांनाच मंत्रिपदं उपभोगता आली असती, असं म्हणत मंत्रिपदाच्या 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यावरून संजय राऊत यांनी महायुतीला डिवचलंय. फडणवीस ताकदीचे भ्रष्टाचारी आणि त्यांच्या आजूबाजूला घेऊन बसले आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांचे अंधभक्त असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. माझ्या खांद्यावर टाकलेली मंत्रिपदाची जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. तर मला शुभेच्छा देण्या इतकं राऊत यांचं मन नक्कीच मोठं नाही, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला. महायुती सरकारनं ओबीसींचे जास्तीत जास्त मंत्री केल्याबद्दल हरिभाऊ राठोड यांनी सरकारचे आभार मानलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच 17 ओबीसींना मंत्रिपदं मिळाल्याचं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय.